नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा इयत्ता 12वीचं हे क्रमिक पुस्तक आहे. हे पुस्तक कदाचित काही जणांनी वाचलंही असेल, काही जणांना या पुस्तकाबद्दल माहिती असेल की नेमकं या पुस्तकाचा फायदा आम्हाला कुठे होतो. बघा, सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो, जे तुम्ही MPSC म्हणतात ना, MPSC मध्ये जे राज्यसेवा पूर्व आणि मुख्य, बघा पूर्वला आम्हाला घटक आहे आणि दुसरं मुख्यला सुद्धा भूगोल व पर्यावरण आहे. सगळ्यात महत्त्वाचं तिथे आहे. इतर विविध परीक्षांमध्ये जिथे जिथे तुम्हाला पर्यावरण आहे किंवा भूगोलाचा संबंध आहे तिथे, कारण याच्यामध्ये लोकसंख्या वगैरे ते घटक सुद्धा कव्हर होतात. आपण एकदा सिलेबस बघूया की या 12वीच्या पुस्तकात काय काय कव्हर केलेलं आहे. कारण की आपलं जे STI RCP ॲप्लिकेशन आहे, या ॲप्लिकेशनवर तुम्हाला ज्या ज्या परीक्षांना पर्यावरण हा टॉपिक आहे त्या परीक्षांचे जे कोर्स आपण डेव्हलप केले, राज्यसेवा असेल किंवा इतर विविध कोर्स या ठिकाणी, किंवा कृषी संदर्भातले आपण कोर्स डेव्हलप केलेले आहे. तुम्हाला ग्रामसेवकचा कोर्स आहे, कृषी सेवकचा कोर्स आहे, ओके, फॉरेस्टचा जो तांत्रिकचा कोर्स आहे फॉरेस्टचा, तिथेही तुम्हाला पर्यावरणासंदर्भातले प्रश्न आहेत. या कोर्सेसमध्ये हे लेक्चर्स ॲड होणार आहेत. काही डेमो लेक्चर्स आपण यूट्यूबला घेणार आहोत, इतर लेक्चर तुमच्या कोर्समध्ये असणार आहेत. ॲप्लिकेशनची लिंक खाली आहे, तुम्ही डाउनलोड करून त्या ठिकाणी जाऊन ही PDF आहे तुम्हाला तिथे मी देतोय. PDF आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही वाचा निश्चितपणे. आणि महत्त्वाचे मुद्दे, परीक्षाभिमुख मुद्दे या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत. जास्त म्हणजे तुम्हाला खूप पाल्लाळही त्या ठिकाणी होणार नाहीये किंवा खूप शॉर्टकटही नाही. आपण एकदम मध्यम मार्गाने या ठिकाणी हे सगळे मुद्दे अभ्यासणार आहोत. आपल्या कामाचं जे आहे आपण तिकडे जाऊया. बघा, सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं अनुक्रमाने काय या पुस्तकामध्ये, बघा, लोकसंख्येची वाढ आहे. तुम्हाला माहिती आहे लोकसंख्या सिद्धांतावर वगैरे सातत्याने प्रश्न येतोय. हा खरं म्हणजे चालू घडामोडीशी निगडीत घटक आहे. हा चालू घडामोडी ज्या ज्या परीक्षांना आहे का तिथे तुम्ही हा टॉपिक केलेला असला पाहिजे. ग्रामीण शहरी वसाहती, परंपरा, पर्यावरण आणि आरोग्य तुम्ही इथे बघतायत. आता हे आरोग्य तुम्हाला विज्ञानांतर्गत विविध परीक्षांना कव्हर होतं. जगण्याचा अधिकार, मानव अधिकार, मूल्य शिक्षण, म्हणजे हे जे ह्युमन राईट आहे, HR and HRD जे मेन्सला आहेत राज्यसेवेला, त्यांना सुद्धा हे कामाचं आहे. PSI मेन्सवाले जे आहेत त्यांना सुद्धा हे कामाचं आहे. म्हणजे क्रमिक पुस्तकं का वाचावी तुम्हाला इथे कळेल. आता पुढचं प्रदूषण, हा तर विज्ञानाचा घटक आहे. वायू, हवामान, मृदा, ध्वनी, घनकचरा व्यवस्थापन तर खूप साऱ्या परीक्षांना आता ॲड झालेलं आहे. कारण की हे सगळे घटक आहे ना, हे सगळे करंटला मिळालेले घटक आहेत. करंटची हात मिळवणी यांनी केलेली आहे. त्याच्यामुळे या घटकांचं आम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे. पुढे शाश्वत विकास, बघा तुम्हाला माहिती आहे की बाबा इथे हे शाश्वत विकास आहे ना, हे राज्यसेवेला तर प्री आणि मेन्सला सर्वात जास्त ज्याच्यावरची प्रश्नांची हे वाढली ना, संख्या वाढली ना, ते हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट. मग याची गरज, ध्येय, आव्हानं, शाश्वत शेती, शाश्वत विकासात व्यक्तीची, समुदायाची व शासनाची भूमिका, जबरदस्त हे तुम्ही वाचलंच पाहिजे. पुढे संरक्षण पद्धती, मग उपभोक्ता शिक्षण असेल, इको लेबलिंग असेल, मूल्यांकन असेल, हरित लेखापरीक्षण ज्याला आम्ही ग्रीन ऑडिट म्हणतोय, इको टुरिझम असेल, विविध करार असतील, हे सगळे प्रोटोकॉल आम्ही ज्याला म्हणतोय, समजा हे क्वेटो प्रोटोकॉलबद्दल तुम्ही बघतायत किंवा रामसर कराराबद्दल तुम्ही बघतायत, त्यांची चर्चा या ठिकाणी असण्याची शक्यता आहे. पुढे जलसुरक्षा आहे की वेगळा टॉपिक आहे. कारण की सध्या आम्हाला माहिती आहे पाण्याचं महत्त्व फ्युचरमध्ये तुमच्यासाठी गरजेचं आहे. जलसंसाधने, पाणी टंचाई, दूषितीकरण, व्यवस्थापन सगळं बघणार आहोत आपण. याच्या पुढची लेक्चर्स कंटिन्यू तुम्हाला तुमच्या कोर्समध्ये अवेलेबल होणार आहेत. सुरुवात करूया आज आपल्या पहिल्या टॉपिकला. बघा, खूप जास्त तुम्हाला स्पष्टीकरण करायची गरज नाहीये. ऑलरेडी एवढं काही स्पष्ट करून सांगितलंय. मी तुम्हाला पॉईंट टू पॉईंट पुढे घेऊन जाणार आहे. तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकतात, नोट्स काढू शकतात. बघा, इथे तुम्हाला काय ते आपण बघतोय. मानव आणि पर्यावरण, लोकसंख्या वाढी संदर्भातला हा मुद्दा या ठिकाणी तुम्हाला दाखवलेला आहे. मानव प्रजाती म्हणजे हिचं अस्तित्व कधीपासून आहे ना, ते जर तुम्हाला समजा विचारलं गेलं तर 3 दशलक्ष वर्ष. आणि मग सुमारे 12,000 वर्षापूर्वी काय करतोय मानव? शिकार आणि वन्य पदार्थ गोळा करतोय, जे की जीवन जगण्यासाठी, पुरेशी अन्न शोधण्यासाठी स्थलांतरित होत आहेत. आणि त्यानंतर आमच्याकडे 3 प्रमुख सांस्कृतिक बदल झाले. बघा, म्हणजे मानव हा कशा पद्धतीने पुढे गेला हे इथे तुम्हाला दिलेलं आहे. आणि हे फार महत्त्वाचं आहे. बघा, पहिला मुद्दा आहे कृषी, दुसरा मुद्दा आहे उद्योग, आणि तिसरा मुद्दा आहे आता हा सध्याची माहिती आणि ग्लोबलायझेशन. 10,000 ते 12,000 वर्षापूर्वी कृषीची सुरुवात आहे. औद्योगिक क्रांती सुमारे 275 वर्षापूर्वी, आणि आता 50 वर्षापूर्वी म्हणजे 1950 नंतर म्हणूया आम्ही, 70 नंतर म्हणतोय मी, बरोबर.
ही माहिती आणि जागतिकीकरण आहे. या प्रमुख सांस्कृतिक बदलामुळे काय झाले, काही परिणाम झाले, काही इफेक्ट झाले, ते तुम्हाला इथे दिले. त्याच्यामुळे आमच्या गरजा, वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ऊर्जा आणि नवतंत्रज्ञान आम्ही अवगत केलंय. आम्हाला ऊर्जा साधनं आम्ही नवीन आणले, तंत्रज्ञान आम्ही नवीन आणलंय. आपल्या ग्रहावर अधिक बदल आम्ही त्या ठिकाणून त्याच्यातून होत आहेत. वाढता अन्न पुरवठा असेल, वाढत जाणारे आयुर्मान असेल, लोकसंख्येची वाढ आमची होती, आयुर्मानामध्ये वाढ झाली. भारताचं ही सरासरी आयुर्मान हे जवळपास 64 काहीतरी आहे. त्याच्यानंतर मानवाच्या वाढत्या संसाधनाचा वापर असेल, प्रदूषण, पर्यावरणीय ऱ्हास यांचा पर्यावरणावर परिणाम वाढलेला आहे. हे सगळं परिणाम हे त्या 3 सांस्कृतिक बदलाचे इसवी सन 1 पर्यंत पृथ्वीवर 170 दशलक्षहून अधिक मानव होते. इसवी सन 1 बद्दल इथे बोलले गेले. तिथपर्यंत 170 दशलक्ष. पुढे आपण बघतोय मग कुशलता वगैरे सगळ्या बाबी आम्ही परीक्षाभिमुखावर मी तुम्हाला जास्त फोकस करणार आहे. बघा इथे जर तुम्ही बघितलं, आम्ही डेव्हलप झालो म्हणजे काय झालो, आम्ही स्किल डेव्हलप केलं, आम्ही कौशल्य शिकलो, आम्ही साधनं तयार केले, आम्ही अधिवास बनवण्यास सुरुवात केली, एका ठिकाणी राहण्यास सुरुवात केली. ओके, 1000 पर्यंत मानवी लोकसंख्येमध्ये वेगाने वाढ झाली. बघा इसवी सन 1 बघितलं आम्ही, आता इसवी सन 1000 पर्यंत कुठपर्यंत गेलो आम्ही, 100 दशलक्षाहून अधिक वाढ झाली आहे. वाढीचा वेग कमी पण वाढ होते. पुढे जगातील निरनिराळ्या भागामध्ये आम्ही बघतोय संस्कृत्या उदयाला आल्या आणि माणूस तयार झाला एका मोठ्या झेपेसाठी. पुढील 1000 वर्षामध्ये लोकसंख्या 300 दशलक्ष ते 600 दशलक्ष एवढी वाढ आहे. औद्योगिक क्रांतीमुळे आम्ही 1975 ते 2000 या केवळ 25 वर्षामध्ये या कालावधीमध्ये लोकसंख्या 2000 दशलक्षांनी वाढते. म्हणजे हे शेवटचे 25 वर्ष स्फोट आहे, विस्फोट आहे, तो आम्हाला इथे दिसतोय. बस एक जनरल तुम्हाला फक्त आयडिया तिथे असावी. आता काही संज्ञा आहे, बेसिक म्हणतो ना मी याला, ते हे बेसिक म्हणजे शेवटच्या रिव्हिजनला हेच कामाला येतं आणि पहिल्या रिडिंगला हेच कामाला येतं. जन्मदरामध्ये तुम्हाला की पॉईंट मी आधी सांगितले की वर्ष, 1 वर्ष म्हणतोय मी त्याला, दिलेलं वर्ष, त्या ठिकाणची 1000 लोकसंख्या, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष जन्मलेले अपत्य, प्रत्यक्ष जन्म, 1 वर्ष 1000 लोकसंख्येतली प्रत्यक्ष जन्मदर. पुढे मृत्यूदर 1 वर्ष प्रति 1000 लोकसंख्येमागे झालेली मृत्यू, 1 वर्ष 1000 लोकसंख्या. त्याच्यानंतर वाढीचा दर, नैसर्गिक वाढ किंवा स्थलांतरामुळे एका वर्षात वाढणारी किंवा कमी होणारी लोकसंख्या. नैसर्गिक किंवा स्थलांतरित म्हणजे दोन्ही आहे. निसर्गतः जी वाढते ती तर आहे, पण स्थलांतरामुळे जर जी काही संख्या वाढते ना तुमच्या ठिकाणची, ती आधी इथे समजा 1000 लोक वाढत होते, या 1000 मध्ये इथे समजा 50 नवीन जन्म झाले आणि 50 नवीन स्थलांतर करून आले, तर ही वाढ किती झाली, 100 वाढ इथे. लक्षात घ्या, 10% वाढ झाली आहे. पुढे आता दुप्पट होण्याचा कालावधी जो आहे या ठिकाणी हा तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल. तो जो काही दुप्पट होण्याचा कालावधी आहे, सरळ व्याख्या तुम्हाला तिथे करायची गरज नाहीये. वहन क्षमता ही एक थोडीशी वेगळी कन्सेप्ट. काय कशाला म्हणायचं, एखाद्या क्षेत्रातील जास्तीत जास्त व्यक्तींची किंवा प्रजातींची जतन होऊ शकणारी संख्या, म्हणजे त्या क्षेत्राची तिथे किती जास्तीत जास्त लोक राहू शकतात, किती प्रजाती राहू शकतात मॅक्झिमम. ओके, त्यांची जी संख्या आहे का तिला आम्ही वहन क्षमता असं म्हणतो, तिला आम्ही वहन क्षमता म्हणतो. पर्यावरण तज्ज्ञांच्या मते असे म्हणले जाते की लोकसंख्या वाढीला व पृथ्वीच्या वहन क्षमतेला निश्चित मर्यादा आहे. ही मर्यादा ही आम्हाला शाश्वत कडे घेऊन जाते, म्हणजे ती विचार करायला लावते आम्हाला. कारण की ही जी वाढती लोकसंख्या ना, ही आमच्या पृथ्वीच्या वहन क्षमतेवर परिणाम आणते. त्याच्यातून समस्या निर्माण होत आहेत. कारण शेवटी एक क्षमता, एक मर्यादा आहे पृथ्वीला, ती जेवढं वाहू शकते तेवढंच वाहणार आहे. संसाधनं, राहणीमानाचा दर्जा, अस्वच्छता, त्याच्यानंतर स्वच्छतेच्या अपुऱ्या सुविधा, या सगळ्या बाबी हे परिणाम या समस्या आहे. आज वाढती लोकसंख्या, मानवी हस्तक्षेपाचा परिणाम हवा, पाणी, मृदा यासारख्या घटकावर होतोय. आणि मग प्रदूषण, म्हणजे प्रदूषण हा कशाचा परिणाम आहे, सगळ्यात महत्त्वाचा वाढलेल्या लोकसंख्येचा. पर्यावरण संतुलन आहे, सजीव असेल, निर्जीव असेल, अन्नजाळे असेल, परिसंस्थेतील पर्यावरणीय स्थिती असेल, यांच्यामध्ये असलेले जे उत्तम संतुलन आहे त्याला आम्ही पर्यावरणीय संतुलन. बघ कन्सेप्ट या. पुढे लोकसंख्या वाढीचा दर कशाला म्हणायचा, निव्वळ झालेली वार्षिक वाढ. इथे वाढीच्या दरामध्ये ना वार्षिक वाढीला महत्व आहे. आता घातांकीय वाढ कशाला म्हणायची बघा, हा थोडंसं जे नवीन वाढतं ना ते जास्त फोकस करायचं. एखाद्या गोष्टीची काळानुसार होणारी वाढ, घातांकीय म्हणजे काळानुसार. सपाट असतो तो सुरुवातीला, पुढे तो उभा होत जातोय, घातांकीय वाढ म्हणतोय आम्ही तिला. लक्षात घ्या, आता आमची
लोकसंख्या कशी बदलत गेली बघा. इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, हे तक्ते महत्त्वाचे आमच्यासाठी. या ठिकाणी तुम्ही बघा इथे काय म्हटलेलं आहे, इसवी सन पूर्व इथे म्हटलेलं आहे. इथे एकदम म्हणजे काही नाही आहे. इथे इसवी सन पूर्व 1000 पूर्व इथे थोडीशी लोकसंख्या तुम्हाला दिसते. हा नंतर मग इसवी सन 1000 मध्ये अशी हे याला म्हणतोय आम्ही घातांकीय वाढ. असा डायरेक्ट तो आलेख असा झाला, डायरेक्ट उभा होऊन गेला. तो असा तिरपा नाही आहे, तो डायरेक्ट उभा झालाय. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे, लक्षात घ्या. पुढे मी जातोय. हा वक्र बराच काळ सपाट आहे. 1650 पासून तो वाढत गेला आणि समांतर झाला. काय म्हणतो मी त्याला, समांतर हा शब्दप्रयोग इथे वापरला गेला आहे. त्याच्यानंतर गणितीय दृष्टीने याला घातांकीय वक्र म्हटले. गणितीय दृष्टीने युरोपमध्ये वैज्ञानिक औद्योगिक क्रांती सगळ्यात महत्त्वाची, म्हणजे सुरुवात कुठून होते, युरोपातून होते. जगाची लोकसंख्या वाढायला लागली 1850 ते 1950. बघा पहिला टप्पा सगळ्यात महत्त्वाचा. या 100 वर्षामध्ये ती दुप्पट झाली. पहिले दुप्पट होण्यासाठी लागले 100 वर्षे. इथे 1850 ते 1950 2 अब्ज. 1987 मध्ये ती 5 अब्ज झाली. म्हणजे 50 ते 87 37 वर्षामध्ये ती दुप्पटच्या वर गेली. त्याच्यानंतर 1999 मध्ये ती 6 अब्ज झाली आणि आता सुमारे 7.7 अब्ज. आणि भारताची ज्याच्यामध्ये 1.25 अब्ज आहे. भारताचे किती टक्के, जगाचे किती टक्के भारतामध्ये लोकसंख्या तुम्हाला या ठिकाणी दिसतंय. जवळपास 1.25 अब्ज आपण बघतोय. 125 कोटी म्हणूया आपण त्याला, बरोबर. सध्या 121 कोटी होती. आता ती आपल्याला 2021 ची जनगणना आल्यावर त्या ठिकाणी त्याची आकड्यावर आणखी क्लिअर कळेल. लोकसंख्येचं संक्रमण कशाला म्हणायचं, संक्रमण. आम्ही रोगाचं संक्रमण म्हणतो की हा रोग संक्रमणशील रोग आहे किंवा हा नाहीये. मग संक्रमण कशाला म्हणायचं, लोकसंख्येचा. इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की लोकसंख्या वाढीचा दर व आर्थिक विकास यांचा संबंध. एक तर हे लोकसंख्या किती वाढते, दुसरं आर्थिक विकास कसा होतोय, यांचा एकमेकाशी संबंध आहे. सुधारलेली आर्थिक स्थिती, कमी प्रमाणातील जन्मदर आणि मृत्यूदर यामुळे विकसित देशांमध्ये लोकसंख्या वाढीचा दर कमी झाला. बघा म्हणजे वाढीचा दर कमी करण्यावर कोणते घटक परिणाम करतात असं जर तुम्हाला विचारलं, सगळ्यात महत्त्वाचं मृत्यूदर तर कमी झाला पाहिजे, तर वाढ कमी होईल. दुसरं जन्मदरही कमी झाला पाहिजे. ओके. आता इथे मृत्यूदर खरं म्हणजे तो जो हा मुद्दा थोडासा वेगळा आहे. तुम्ही मला मृत्यूदर वाढला पाहिजे, मान्य आहे. पण तिथे विकासाचा सुद्धा मुद्दा येतो. जिथे विकास आहे तिथे कमी झालेला असला तरी जन्मदर खूप जास्त प्रमाणात कमी होतो. आणि आर्थिक स्थिती सुधारणे ते तर सगळ्यात महत्त्वाचं आहे. पुढे औद्योगिक विकास व त्यामुळे झालेल्या शहरीकरणामुळे सुद्धा लोकसंख्या संक्रमण 4 टप्प्यामध्ये या ठिकाणी होते. म्हणजे क्रमिक पुस्तकात काय दिलंय, लोकसंख्या संक्रमणाचे किती टप्पे, 4 टप्पे. आणि ते कोणकोणते आम्हाला पाठ करत बसायचं नाही, हे समजून घ्यायचंय फक्त बस. याच्या नोट्स काढायचे आहे, नंतर याला रिव्हिजन करायचंय आपोआप. कारण मला माहिती आहे खूप कमी लोक असणार आहे ज्यांनी हे 12वीचं पर्यावरणाचं पुस्तक वाचलेलं असणार आहे. आम्हाला सगळ्यांना डेप्युटी कलेक्टर बनायचंय, आम्हाला सगळ्यांना तहसीलदार बनायचंय, पण आम्हाला क्रमिक पुस्तकं वाचायला वेळच नाहीये. आम्ही बेजी माणसं आहोत, पण ते कुठेतरी चुकतंय असं मला वाटतं. प्रॉपर अधिकारी जर म्हणायचं असेल तर तुम्ही क्रमिक पुस्तकं चांगले वाचणे गरजेचं आहे. बघा पहिला टप्पा येतो पूर्व औद्योगिकरण. नावातच बऱ्याच गोष्टी आहे. आता याच्यामध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचं इथे होतं जीवन कठीण. उद्योगधंदेच नव्हते, सगळं मानवी मेहनत होती, श्रम करावं लागायचं. ओके. इथे काय होतं, जास्त जन्मदर होता, जास्त बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्याकरिता. कारण तेव्हा मरणाऱ्यांची संख्या खूप जास्त होती, त्याच्यामुळे जन्मदर जास्त होता आणि मृत्यूदर जास्त होता. त्याच्यामुळे लोकसंख्येमध्ये कमी प्रमाणात वाढ होत होती. म्हणजे जन्मालाही तेवढेच यायचे, मरणारेही तेवढेच होते. विकास नव्हता, आरोग्याच्या सुविधा नव्हत्या. त्याच्यामुळे हा पहिला टप्पा आहे, वाढीचं प्रमाण कमी. दुसरा टप्पा काय म्हणतोय, औद्योगिकरण झाले, अन्नाचे उत्पादन वाढले, आरोग्यात सुधारणा झाली. 3 गोष्टी बघा, उद्योगधंदे, अन्न, आरोग्य. आणि मग याचा इफेक्ट काय होतोय, मृत्यूदर कमी झाला. मृत्यूदर कमी झाला मात्र जन्मदर वाढला, इथे घोळ होतोय. परिणामी लोकसंख्या अत्यंत वेगाने वाढली. भारत असेल, बोलिव्हिया असेल, सौदी अरेबिया असेल, असे विकसनशील देश या वर्गामध्ये येतात. म्हणजे आम्ही कोणत्या वर्गात आहे, संक्रमणाच्या आम्ही 2ऱ्या टप्प्यामध्ये आहोत.
दुसरा टप्पा लक्षात ठेवा, इथे हा टप्पा दुसरा लक्षात ठेवा. पुढे औद्योगिक टप्पा. व्यापकता आहे, उद्योगधंदे वाढले, इथे जन्मदर कमी होतोय, मृत्यूदर सुद्धा कमी होतोय. आता म्हणजे जो तिसरा टप्पा आहे ना, दुसऱ्या टप्प्यात काय झालं होतं, जन्मदर तर वाढलेला होता, इथे काय झाला, जन्मदरही कमी झाला आणि मृत्यूदरही कमी झाला. अभिसरण कारणास्तव नवजात मृत्यूदरामध्ये घट झाली आहे, जन्म नियंत्रण आलंय, स्त्रियांना नोकरीच्या संधीमध्ये वाढ झाली आहे आणि मुलांच्या मूलभूत शिक्षणामध्ये वाढती गुंतवणूक. बघा, हे उद्योगधंद्याचे परिणाम हे आहे. स्त्रिया नोकऱ्या करायला लागल्या, जन्मावर नियंत्रण आलं, नवजात मृत्यूदरामध्ये घट झाली. नवजात हा शब्द इथे, एक शब्द फार महत्वाचा आहे, एक शब्द फार महत्वाचा आहे. आम्ही वाचतो, पण वाचताना आम्ही वाचलेलं आम्हाला कळत नाही, अरे चाललंय काय, आम्ही वाचलं तर खरं, पण इथे काय आहे. पुढे मुलांच्या मूलभूत शिक्षणामध्ये वाढती गुंतवणूक आपण बघतोय आणि याचे इफेक्ट आम्हाला दिसून येतात या टप्प्यामध्ये. तिसऱ्या टप्प्यामध्ये चांगले सामाजिक बदल आहेत, त्यांचाही बहुतेक विकसित देश आता तिसऱ्या टप्प्यात आहेत. म्हणजे तुम्हाला उद्या प्रश्न काय विचारला जाईल माहिती का, विकसनशील देश हे कोणत्या टप्प्यात असतात, तिसऱ्या टप्प्यामध्ये. दुसऱ्या टप्प्यामध्ये विकसनशील, दुसऱ्या टप्प्यामध्ये. बहुतेक विकसित देश हे कोणत्या टप्प्यात असतात, तिसऱ्या टप्प्यामध्ये, जो की औद्योगिकरणाचा टप्पा आहे. अचानक जन्म आणि मृत्यूदर कमी झाल्यामुळे हे होते, म्हणजे चीन सारखा देश असेल, इंडोनेशिया सारखा देश असेल. आता एक क्रमिक पुस्तकामधली उदाहरणे लक्षात ठेवा. पुढे औद्योगिके नंतरचा टप्पा म्हणजे उत्तर औद्योगिक टप्पा म्हणतो. इथे जन्मदर आणखी घटतोय, मृत्यूदर समान राहतोय आणि लोकसंख्या वाढ स्थिर होते. याच्यामध्ये युरोपियन देश येतात, जितके अति प्रगत आहेत. हे विकसित म्हणलो आम्ही, पण याच्याही पुढे गेलेले ते देश इथे तो चौथा टप्पा आहे, लक्षात ठेवा. ओके, एखाद्या देशातील लोकसंख्या, त्यांची वय, लिंगरचना, विशिष्ट वयोगटातील स्त्री पुरुषांचं प्रमाण हे वयलिंग मनोऱ्याद्वारे दर्शवलं जातं. म्हणजे तुम्हाला वयलिंग मनोरा काय आहे, किंवा त्याला आम्ही लोकसंख्या मनोरा असं म्हटलेलो आहे, किंवा त्याला आम्ही पिरॅमिड म्हटलेलो आहे, ते तुम्हाला या ठिकाणी दिसतंय. काय कशाला म्हणायचा हा पिरॅमिड, जो आपल्याला इकडे बघायचा आहे. आता आपण चित्रामध्ये तुम्हाला मी दाखवेल ते बघा. लहान लहान मुद्दे महत्वाचे, लोकसंख्येचा मनोरा, पिरॅमिड म्हणतोय आम्ही. लोकसंख्येच्या मनोऱ्याद्वारे विविध वयोगटातील लोकांची संख्या म्हणजे आम्ही म्हणतो ना, कार्यकारी लोक किती, वृद्ध लोक किती, बालक किती, म्हणजे अवलंबित लोकसंख्या किती, कार्यकारी लोकसंख्या किती, हे काढण्यासाठी हा मनोरा महत्वाचा आहे. तो मनोरा आहे ना, त्या ठिकाणची परिस्थिती समजवण्यासाठी महत्वाचा आहे. ही माहिती शासनाला योजना, ज्या सुधारणात्मक योजना आहे ना, त्या आखण्यासाठी ही माहिती महत्वाची आहे, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके, पुढे आपण जातोय विकसनशील देशातील मनोरा. आता बघा, कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीचे मनोरे असू शकतात. विकसनशील म्हणजे काय, ही विकासाकडे निघालेले, बरोबर, अंडर डेव्हलप कंट्रीज आपण त्यांना म्हणतोय. हा मनोरा मोठ्या प्रमाणावर तरुणांची संख्या असून वृद्ध लोकांचे प्रमाण कमी असते. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. हे सगळे मनोरे आपल्याला एक तुलनात्मक बघायचे. बघा, विकसनशील देशामध्ये काय होतंय. विकसनशील देशामध्ये जर बघितलं तुम्ही, तर वृद्ध लोकांचे प्रमाण कमी आहे. हा जो वृद्ध गट आहे ना, समजा आम्ही म्हणतो इथे आता 60च्या पुढे चाललाय हा गट, यांचं प्रमाण कमी आहे. हा कार्यकारी गट आहे आणि हा एकदम बालक जे आहेत अशा पद्धतीचा आहे. बघा, विकसनशील देशामध्ये हे घडतंय. आता विकसित देशामध्ये काय घडतंय, इथे लोकसंख्येच्या मनोऱ्यामध्ये जन्मदरही कमी आणि मृत्यूदर सुद्धा कमी. कुठे, विकसित देशाबद्दल चाललोय आम्ही. बघूया विकसित देश. बघा, विकसित देशाचा हा मनोरा आहे. इथे जन्मदराची सुद्धा ही कमी झाली, हा इकडे खाली मध्ये घुसून गेलाय, बरोबर. हा जन्मदर कमी म्हणजे हा अशा पद्धतीचा इथे वाढतोय. हा मधला भाग जो आहे ना, हा असा आहे. इथे पुन्हा असं मध्ये, इथे पुन्हा मध्ये तुम्ही बघतायत आणि इकडे कमी होतो. जन्मदरही कमी आहे. बघा, थोडंसं लक्ष द्या. जनरल आहे, आयडिया, कन्सेप्ट क्लिअर होणाऱ्या गोष्टी आहे. पुढे कलश आकाराचा लोकसंख्येचा मनोरा हा कुठे असू शकतो. पुनरुत्पादित वयोगटातील लोकांच्या तुलनेमध्ये पुनरुत्पादक वयोगटातील लोकांचे प्रमाण हे फारच कमी आहे. बघा, पुनरुत्पादक, पूर्व पुनरुत्पादक, दोन गोष्टी आहे. पुनरुत्पादक वयोगटातील लोकांच्या तुलनेत पूर्व पुनरुत्पादक वयोगटातील लोकांचे प्रमाण कमी आहे. औद्योगिक उत्तर देशामध्ये हे दिसून येते. बघूया आपण कलश म्हणजे इथे काय घडते. बघा, जो ज्याला आपण म्हणतो ना अतिविकसित देश, जे युरोपियन देश आहे, तिथे काय, तिथे तुम्ही बघतायत की हे तर आहे बाबा, हे चला एकदम नवीन मुलं, त्यांची संख्या आहे जास्त. ओके, पण त्यानंतर कमी होत गेलंय. आणि इथे हा मधला भाग इथे जास्त आहे वरती. कलश म्हणतो आम्ही त्याला. ओके, त्या आकाराचा हा मनोरा आहे. अतिविकसित देशामधला हा मनोरा आहे. हे तुम्हाला इथे लक्षात घ्यावं लागणार आहे.
बघा इथे तुमच्या लक्षात येईल की माहिती किती इंटरेस्टिंग आहे. विकसनशील आणि औद्योगिक विकसित राष्ट्र या ठिकाणची लोकसंख्या जर बघितली, या वाढीच्या पद्धतीमध्ये फार मोठा फरक आम्हाला दिसतोय. विकसित आणि विकसनशील म्हणतोय आम्ही. हे विकसनशील म्हणजे आम्ही भारतासारखे देश आणि औद्योगिक विकसित म्हणजे युरोपियन कंट्रीज म्हणतो मी याला डायरेक्ट. फरक काय बघा, 99% लोकसंख्या वाढ जी आहे ना ही विकसनशील देशामध्ये, हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. आणि औद्योगिक देशामधील लोकसंख्या ही आहे तेवढीच आहे, काही ठिकाणची तर उलटी घटत आहे. म्हणजे विकसनशील देशामध्येच लोकसंख्येची वाढ सध्या तरी आपण बघतोय की त्या ठिकाणी होते आहे. आणि आपण जर बघितलं इथे तुम्हाला सांगितलंय की 2050 पर्यंत विकसनशील देशातील जी वाढ आहे ती 55% वाढण्याची शक्यता आहे, तर औद्योगिक देशांची एकूण लोकसंख्या 4% घटेल. इकडे ही 55% वाढ चालू राहील, मात्र इकडे ही 4% घटणार आहे. कोणते विकसित देश हे तुम्हाला माहीत असली पाहिजे. बघा आता हे एकदम लेटेस्ट आकडे तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. 2018 मध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेले जे देश आहे ते तुम्हाला इथे दिसत आहेत. जबरदस्ती हा तक्ता पूर्ण बघा, समजून घ्या. बघा चीन 2018चे आकडे, चीनची 142 कोटी लोकसंख्या आहे. भारताची 135 कोटी लोकसंख्या आहे 2018 मध्ये. अमेरिकेची 32 कोटी आहे. हे म्हणजे हे दोन्ही जर एकत्र केले तर हे किती अवाढव्य आहे. भारत चीन जर समजा एकत्रित केला आपण तर तुमच्या लक्षात येईल हे 200 आणि ते जवळपास 40 दुनी 80, 280, त्याच्यात हे सगळे बसवले तरी होत नाही. बरोबर आहे का? म्हणजे पुढचे 10 पुढचे 8 बसवले तरी, कारण की किती आहे, अमेरिका 3 नंबर आहे, इंडोनेशिया 4 नंबर 26 कोटी, हे ब्राझील 20 कोटी. म्हणजे इंडोनेशिया ब्राझील ते आपली यूपीची जास्त लोकसंख्या आहे ब्राझीलपेक्षा. पाकिस्तानपेक्षा यूपीची लोकसंख्या जास्त दिसते तुम्हाला. हे बघा ना 21 कोटी 20 कोटी. हे रशिया 14 कोटी. हे रशियापेक्षा महाराष्ट्राची लोकसंख्या 11.24 कोटी तेव्हाच होती, आता ती 14 झाली असेल, जवळपास गेली असेल. म्हणजे महाराष्ट्राची लोकसंख्या जवळपास रशिया इतकी चालली. पुढे बांगलादेश 16 कोटी, नायजेरिया 19 कोटी आणि इकडे हे मेक्सिको तुम्हाला दिसते 12 कोटी. मित्रांनो एक जनरल पाठ नाही, रट्टा नाही, क्रमिक बेसिक पक्क करायचा हा आपला फंडा आहे. आणि निश्चितपणे तुम्हाला हे शिकवणं आवडत असणार आहे. याच्यातून तुम्ही बऱ्याच गोष्टी शिकणार आहात. आता पुढचा मुद्दा येतो लोकसंख्येचं स्थलांतर. स्थलांतरावर आम्हाला प्रश्न येतात. स्थलांतराबद्दलच्या बेसिक काही गोष्टी माहीत असल्या म्हणजे पहिला मुद्दा एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणं, हालचाल, वाढ होईल किंवा घट होईल. आणि पण स्थलांतर ही एक समस्या आहे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. एका भागातून लोक स्थलांतरित होतात, बाहेर जात आहेत, दुसऱ्या भागातून येत आहेत, एखाद्या भागामध्ये स्थायिक होत आहेत, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके. आता स्थलांतराचे घटक काय, म्हणजे तुम्हाला परावृत्त करणारे घटक आणि आकर्षित करणारे घटक दोन्हीमध्ये काय फरक घेऊ. परावृत्त म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहे तिथून तुम्हाला बाहेर ढकलतात आणि तुम्ही जिथे चालले तिथे तुम्हाला का तुम्ही चालले तिथे त्याचे कारण. जिथे बेरोजगारी आहे, रोजगार नाही आहे, तिथलचे लोक काय करणार, तिथून बाहेर पडणार. आर्थिक अविकसितता आहे, तिथूनही लोक बाहेर जाणार. कमी वेतन आणि पगार आहे, लोक म्हणतील नाही इथे नाही राहायचं. राजकीय अस्थिरता आहे, युद्ध आहे, नको इथे नको आम्हाला. विवाद आहे, संघर्ष आहे, इथे नको. स्वातंत्र्याचा अभाव आहे, इथे नको. मग आकर्षित काय करतं, उत्तम आर्थिक संभावना असेल, चांगली आर्थिक स्थिती जिथे आहे बाबा, जिथे चांगला पगार भेटू शकतोय, चांगलं वेतन भेटू शकतोय, चांगलं राहणीमान आहे, चांगलं सरकार जिथे बघा, ज्या ठिकाणी सुरक्षितता आहे, स्थिरता आहे, जिथे बौद्धिक स्वातंत्र्य आहे, जिथे कोणता भेदभाव नाही आहे. इकडे भेदभाव असेल, नको वाटतं तिथे राहणं. वैद्यकीय सेवा नाही आहे, इकडे वैद्यकीय सेवा आहे. बघा कुठून कुठे जातात लोक, इथून इथे जातात लोक, किंवा स्थलांतर इथून इथे होतं. परावृत्त काय करतंय ना आकर्षित काय करतंय ते आम्हाला या ठिकाणी लक्षात येतंय. मित्रांनो अशा पद्धतीने पुढे आपण जाणार आहे. एक एक टप्पा आपण घेऊया. तुम्हाला मी सांगितलं एक 25-30 मिनिटाची आपली हे लेक्चर व्हिडिओ असणार आहे. तुमच्या कोर्समध्ये ॲड होत चालणार आहे प्रत्येक पुढचे सेशन्स. तुम्ही कोर्सला जॉईन होऊन जा. ओके. STIRCP ॲप्लिकेशन डाउनलोड करा. तुम्हाला मी दाखवत होते. बघा